चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिका व ज्ञानोदय यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वर्गीकरण या घटकातील शेवटचा उपघटक आकृत्या अभ्यासणार आहोत. आकृत्या या उपघटकाची तयारी करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला आकृत्यांची रचना, आकार यांचं निरीक्षण करावं लागणार आहे. त्यानंतर आकृत्यांचा आतील भाग याचं बारकाईने निरीक्षण करावं लागणार आहे. आकृत्यांमधील रेषा, बिंदू, चिन्हे यांची संख्या, स्थान व दिशा, त्याचबरोबर आकृत्यांचे आरशातील पाण्यातील प्रतिबिंब, आकृत्या घटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा प्रतिघटिवत फिरवून म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवून दिसणारी स्थिती, या सर्व बाबींचा तुम्हाला येथे विचार करावा लागणार आहे. आता येथे आपण गटात न बसणारे पद म्हणजे गटात न बसणारी आकृती यावर आधारित काही प्रश्न येथे पाहूया. आता येथे 4 आकृत्या दिलेल्या आहेत पहा, आणि या 4ही आकृत्या वेगवेगळ्या आहेत पहा. याशिवाय या 4 आकृत्यांमध्ये आतील रेषा ज्या आहेत, या आतील रेषांमुळे काही भाग तयार झालेले आहेत पहा. मग आपण या भागांचा येथे विचार करून पाहूया. पहिली जी आकृती आहे, या पहिल्या आकृतीमध्ये एकूण किती भाग झालेले आहेत रेषांमुळे ते पाहूया. 1, 2 आणि 3 भाग झालेले आहेत पहा. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा आपण वर्तुळामधील रेषांमुळे वर्तुळाचे किती भाग झालेले आहेत ते आपण येथे पाहूया. 1, 2, 3 एकूण 3 भाग झालेले आहेत. पर्याय क्रमांक 3 मधील आकृत्यांचे सुद्धा पाहूया किती भाग झालेले आहेत. 1, 2, 3 आणि 4 भाग झालेले आहेत पहा. पर्याय क्रमांक 4 मध्ये 1, 2, 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये 3 भाग तयार झालेले आहेत पहा रेषांमुळे. पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र 4 भाग तयार झालेले आहे, म्हणजे गटात न बसणारे पद आहे पर्याय क्रमांक 3. आता येथे इंग्रजी अक्षर आपल्याला दिसतात पहा. मग ही जी इंग्रजी अक्षरं आहेत ती किती रेषांपासून बनलेली आहेत ते आपण येथे प्रथम पाहूया. आय हे जे अक्षर पाहिलं तर एकूण 3 रेषांपासून बनलेलं आहे. झेड हे अक्षर 1, 2, 3 रेषा आहेत. एच 1, 2, 3 रेषा आहेत. एमच्या बाबतीत जर विचार केला तर 4 रेषांपासून एम हे अक्षर बनलेलं आहे पहा. म्हणजेच गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. वर्तुळ दिसतात पहा, त्या वर्तुळामध्ये 2 रेषांमुळे 4 भाग झालेले दिसतात आणि त्यामध्ये काही चिन्ह दिसतात पहा. हे 4ही चिन्ह प्रत्येक पर्यायामध्ये आहेत पहा. मग आता यामध्ये वेगळेपणा काय ते पाहूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये एस टी वर्तुळ बाण आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा एस टी वर्तुळ बाण. पर्याय क्रमांक 3 मध्ये एस टी वर्तुळ बाण. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा तोच क्रम आहे पहा, म्हणजे क्रम सारखाच आहे. मग यामध्ये वेगळेपणा काय आहे तर पर्याय क्रमांक 1 मध्ये बाणाची जी दिशा आहे ती वर्तुळाच्या केंद्राच्या विरुद्ध दिशेने आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा वर्तुळाच्या केंद्राच्या विरुद्ध दिशेने बाणाची दिशा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा तशी स्थिती आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र बाणाची जी दिशा आहे ती वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने आहे, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये आपल्याला त्रिकोण, स्वस्तिक आणि स्टार हे चिन्ह आहे पहा. प्रत्येक आकृतीमध्ये हे चिन्ह दिसतंय. मग आता येथे आपण त्यांचा क्रम पाहूया. त्रिकोण, स्वस्तिक, स्टार, त्रिकोण, स्वस्तिक, स्टार, त्रिकोण, स्वस्तिक, स्टार. पर्याय क्रमांक 4 मध्ये त्रिकोण, स्टार, स्वस्तिक क्रम बदललेला आहे, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी तुम्हाला या आकृत्या जर आपण पाहिल्या तर या आकृत्या सारख्याच दिसतात पहा. मग आता आपल्याला पर्याय क्रमांक 1 मधील जी आकृती आहे या 1 मधील आकृतीप्रमाणे आपल्याला पर्याय क्रमांक 2, 3, 4 मधील ज्या आकृत्या आहेत त्या स्थितीत आणून आता आपण पाहूया. मग येथे बाण जो आहे तो बाण आपण 1 प्रमाणे आणलेली आहे पहा. त्यानंतर 3 मधली स्थिती सुद्धा आपण तशाच पद्धतीने करूया.
पर्याय क्रमांक 1 प्रमाणे आपण त्या ठिकाणी प्रत्येक पर्याय क्रमांक 2, 3, 4 ही पर्याय क्रमांक 1 प्रमाणे आपण आकृतीप्रमाणे त्या स्थितीत आणून ठेवलेला आहे पहा. आता त्यामध्ये वेगळेपणा काय? वरचा जर चिन्हाचा विचार जर केला तर तो सारखाच आहे, खालील चिन्हाचा विचार जर केला तेही सारखंच आहे. आता वर्तुळातील जो काही बाण आहे त्याचा विचार करूया. वर्तुळातील बाण जो आहे पर्याय क्रमांक 1, 2, 3 मधील वर्तुळाच्या बाणाची दिशा डावीकडे आहे पहा, आणि पर्याय क्रमांक 4 मधील वर्तुळाच्या बाणाची दिशा उजवीकडे आहे. म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. आता येथे ही जी आकृती आहे या आकृत्यांमध्ये रेषा आणि वक्ररेषा दिसतात पहा. मग या आकृत्या किती रेषांपासून आणि किती वक्ररेषांपासून बनलेल्या आहेत ते आपण येथे प्रथम पाहूया. पहिली जी आकृती आहे या पहिल्या आकृतीमध्ये 2 सरळ रेषा आहेत आणि 2 वक्ररेषा आहे पहा. त्यानंतर दुसरी जी आकृती आहे त्या दुसऱ्या आकृतीमध्ये 1 रेषा आहे आणि 3 वक्ररेषा आहेत पहा. त्यानंतर तिसरी जी आकृती आहे या तिसऱ्या आकृतीमध्ये 2 रेषा आणि 2 वक्ररेषा आहेत. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा 2 रेषा आणि 2 वक्ररेषा आहे पहा. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जो आहे या पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 मध्ये 2 सरळ रेषा आणि 2 वक्ररेषांपासून बनलेल्या आकृत्या आहेत. पर्याय क्रमांक 2 मध्ये मात्र 1 रेषा आणि 3 वक्ररेषांपासून बनलेली आकृती आहे. म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. तुमच्या समोर या 4 आकृत्या दिसतात पहा. यातील काही भाग रंगवलेला आहे पहा. पर्याय क्रमांक 1 मध्ये 1 भाग रंगवलेला आहे, 2 मध्ये 1 भाग रंगवलेला आहे, 3 मध्ये 1 भाग रंगवलेला आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये 2 भाग रंगवलेला आहे. तुम्ही या ठिकाणी विचार करताल की पहिल्या 3 पर्यायांमध्ये एकच भाग रंगवलेला आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये 2 भाग रंगवलेला आहे, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. परंतु येथे तसं नाहीये. आता उत्तर काय आहे ते आपण येथे पाहूया. पहिली जी आकृती आहे या पहिल्या आकृतीमध्ये 4 भाग आहेत. त्या 4 भागापैकी 1 भाग रंगवलेला आहे, म्हणजे 1/4 भाग म्हणजे 25% भाग रंगवलेला आहे पहा. दुसरी जी आकृती आहे या दुसऱ्या आकृतीमध्ये 4 भागापैकी 1 भाग रंगवलेला आहे, म्हणजे 1/4 भाग रंगवलेला आहे. त्यानंतर तिसरी जी आकृती आहे या तिसऱ्या आकृतीमध्ये एकूण 6 भाग आहेत. 6 भागापैकी 1 भाग रंगवलेला आहे, म्हणजे 1/6 भाग त्या ठिकाणी रंगवलेला आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये एकूण 8 भाग आहेत. त्या 8 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत पहा, म्हणजे 2/8 भाग आकृतीचा रंगवलेला आहे. पण आता येथे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मधील 2/8 जे आहे त्याला अतिसंक्षिप्त रूप आपण येथे देणार आहोत. बे 2 8 म्हणजे 1/4 भाग त्या ठिकाणी चौथ्या आकृतीचा रंगवलेला आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, 2, 4 मधील आकृत्यांचा 1/4 म्हणजे पाव भाग रंगवलेला आहे, आणि पर्याय क्रमांक 3 मधील आकृती जी आहे तिचा 1/6 भाग रंगवलेला आहे. म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 3. हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये बाह्य आकृती आणि अंतर्गत आकृतीचा संबंध या ठिकाणी आहे. पहिला जो पर्याय आहे या पहिल्या पर्यायामध्ये पंचकोन आहे पहा, म्हणजे 5 रेषांपासून बनलेला आहे, म्हणजे बाह्य रेषा 5 आहे. त्यानंतर आतमध्ये षटकोन आहे, म्हणजे 6 रेषा आहे पहा आतमध्ये. त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे त्या पर्यायामध्ये बाह्य रेषा 4 आहेत, आतील रेषा 3 आहेत पहा. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये बाह्य रेषा 4, आतील रेषा 5. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 मध्ये बाह्य रेषा 3, आतील रेषा 4. मग येथे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये बाह्य रेषांपेक्षा आतील रेषा 1 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 2 जो आहे या पर्याय क्रमांक 2 मध्ये बाह्य रेषेपेक्षा आतील रेषा 1 ने कमी आहे. म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. आता येथे 4 पर्याय आहेत पहा. आकृत्या ज्या आहेत या आकृत्यांमध्ये 4 चिन्ह आहेत. 4ही चिन्ह आपल्याला 4ही आकृत्यांमध्ये दिसतात पहा. आता त्यांचा क्रम आता येथे आपण पाहूया. त्रिकोण, वर्तुळ, चौकोन, स्टार. त्रिकोण, वर्तुळ, चौकोन, स्टार. त्रिकोण, वर्तुळ, चौकोन, स्टार. पहिल्या 3ही पर्यायांमध्ये आपल्याला क्रम सारखा आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये पाहूया. त्रिकोण नंतर वर्तुळ येणं अपेक्षित होतं, तिथे आलेलं आहे स्टार. वर्तुळ आधी आलेलं आहे पहा.
म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. येथे ही जी आकृती आहे या आकृत्यांचं जर निरीक्षण जर केलं तर जवळजवळ सारखेपणा दिसतोय पहा. येथे पर्याय क्रमांक 2 जो आहे या 2 प्रमाणे आपण आकृती क्रमांक 1, 3 आणि 4 या ज्या काही आकृत्या आहे त्या आकृती क्रमांक 2 प्रमाणे स्थितीत आणून पाहूया. आता पहिली जी आकृती आहे ही आकृती आपण 2च्या स्थितीमध्ये आणून पाहूया. त्यानंतर पर्याय क्रमांक 3चा विचार करूया. चार या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, 2, 3 मध्ये त्या ठिकाणी रेषा जी आहे या रेषेच्या डाव्या टोकाला 6 त्रिकोणांचा तारा आहे पहा. पर्याय क्रमांक 4 मध्ये जर निरीक्षण जर केलं तर रेषेच्या उजव्या टोकाला 6 त्रिकोणांचा तारा आहे म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी पहिली जी आकृती बनलेली आहे ती 3 सरळ रेषांपासून बनलेली आहे. दुसरी आकृती 4 रेषांपासून बनलेली आहे सरळ रेषांपासून. पर्याय क्रमांक 3 मध्ये एक सरळ रेषा आहे आणि एक वक्र रेषा आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये 4 सरळ रेषांपासून बनलेली आकृती आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र एक वक्र रेषा त्या ठिकाणी आलेली आहे म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1 वगळता पर्याय क्रमांक 2, 3, 4 मधील डावीकडील जे काही रचना आहे या डावीकडील रचनेचे आरशातील प्रतिबिंब उजवीकडे आहे म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी जर निरीक्षण जर केलं तर वर्तुळ आहे त्या 4 भाग आहेत. 4 भागांपैकी 2 भागांमध्ये आपल्याला समांतर रेषा दिसतात पहा. मग यामध्ये नेमकी गटात न बसणारी आकृती आपल्याला येथे शोधायची आहे पहा. पर्याय क्रमांक 1 मध्ये विचार जर केला पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मधील दोन्ही भागातील ज्या काही समांतर रेषा आहेत या समांतर रेषा एकमेकांना छेदतात पहा. पर्याय क्रमांक 2 मधील मात्र 2 भागातील समांतर रेषा एकमेकांना छेदत नाहीत किंवा लंब नाहीत पहा म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 2. येथे षटकोन आहे पहा आणि या षटकोनामध्ये 3 रेषा आहे आणि या 3 रेषांमुळे आतील भागामध्ये आकृती तयार झालेली आहे पहा. पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये येथे 2 रेषांपासून त्रिकोण तयार झालेला दिसतोय पहा. पर्याय क्रमांक 1 मध्ये मात्र त्या ठिकाणी त्रिकोणाऐवजी चौकोन तयार झालेला दिसतोय पहा म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. IDOS पर्याय क्रमांक 4 वगळता पर्याय क्रमांक 1, 2, 3 मधील आकृत्यांचे आडव्या रेषेने 2 समान भाग करता येतात आणि वरच्या भागाचे जलप्रतिबिंब खालच्या भागामध्ये दिसते पहा. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र तसं दिसत नाही म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 4 वेगवेगळ्या आकृत्या दिसतात त्यातील काही भाग रंगवलेला दिसतोय पहा. पहिली जी आकृती आहे या पहिल्या आकृतीमध्ये एकूण त्या ठिकाणी 4 भाग आहेत त्यापैकी 2 भाग रंगवलेले आहे म्हणजे निम्मा भाग रंगवलेला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये एकूण 6 भाग आहेत त्यापैकी 3 भाग रंगवलेले आहे म्हणजे निम्मा भाग रंगवलेला आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा निम्मा भाग रंगवलेला दिसतोय पहा. पर्याय क्रमांक 4 मध्ये एकूण 6 भाग आहेत आणि या 6 भागापैकी 4 भाग रंगवलेला आहे म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त भाग रंगवलेला आहे पहा पर्याय क्रमांक 4 मधील आकृतीमध्ये म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये जर विचार जर केला तर बाह्य आकृती आणि अंतर्गत आकृती ह्या वेगवेगळ्या आहेत पहा. पर्याय क्रमांक 1 मध्ये बाह्य आकृती आणि अंतर्गत आकृती म्हणजे त्रिकोण बाह्य आकृतीतही आहे आणि अंतर्गत आकृतीतही आपल्याला दिसतोय म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिसतात आणि या 4 पर्यायांमध्ये सारख्या आकृत्या त्या ठिकाणी दिसतात पहा एकमेकांना छेदलेल्या. मग यामध्ये वेगळेपणा काय आहे ते आपण येथे पाहूया. पहिली जी आकृती आहे पर्याय क्रमांक 1, 2
आणि 4चं जर निरीक्षण जर केलं तर या सर्व आकृत्या एकमेकांना छेदलेल्या आहेत, याशिवाय त्यांचा आकार सारखाच आहे पहा. पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र त्या ठिकाणी असणारा जो काही पंचकोन जो आहे हे एकमेकांना छेदलेले आहेत, परंतु त्यांचा आकार मात्र लहान मोठा आहे, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 3. आता येथे आपण शाखांची संख्या मोजूया पहा. पर्याय क्रमांक 1 मध्ये शाखांची संख्या आहे 4, पर्याय क्रमांक 2 मध्ये शाखांची संख्या आहे 7, पर्याय क्रमांक 3 मध्ये शाखांची संख्या आहे 3, पर्याय क्रमांक 4 मध्ये शाखांची संख्या आहे 5 पहा. पर्याय क्रमांक 1 वगळता पर्याय क्रमांक 2, 3, 4 मधील शाखांची जी संख्या आहे ती विषम आहे पहा, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी हे जे काही चिन्ह आहेत या चिन्हांमध्ये रेषांचाच त्या ठिकाणी संबंध आलेला आहे. मग हे चिन्ह किती रेषांपासून बनलेलं आहे ते आपण पाहूया. पहिलं जे चिन्ह आहे या पहिल्या चिन्हामध्ये एकूण 4 रेषा आहेत, दुसऱ्यामध्ये सुद्धा 4च रेषा आहेत, तिसरं जे चिन्ह आहे यामध्ये सुद्धा 4 रेषा आहेत आणि पर्याय क्रमांक 4 मधील जे काही चिन्ह आहे त्या ठिकाणी 5 रेषांपासून बनलेलं चिन्ह आहे, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. या प्रश्नामध्ये आपल्याला बाह्य भाग आणि अंतर्गत भाग यांचा विचार करावा लागणार आहे. पर्याय क्रमांक 1 मधील जी आकृती आहे पंचकोणाची या ठिकाणी 5 रेषांपासून बनलेली आहे पहा. बाह्य रेषा 5 आहे, आतील रेषा ज्या आहेत त्या 4 आहेत पहा. त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये एकूण षटकोन आहे पहा, 6 रेषा आहेत पहा. बाह्य रेषा 6, अंतर्गत रेषा 4 आहेत पहा. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये बाह्य रेषा 3, अंतर्गत रेषा 2 आहेत पहा किंवा आतील रेषा 2. पर्याय क्रमांक 4 मध्ये बाह्य रेषा 4 आणि अंतर्गत रेषा आहेत 3 पहा. पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 मध्ये बाह्य रेषांपेक्षा आतील रेषा 1 ने कमी आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये बाह्य रेषापेक्षा आतील रेषा जी आहे या आतील रेषा 2 ने कमी आहेत पहा, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 2. येथे पर्याय क्रमांक 1 मध्ये बाहेरील रेषा किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 रेषा आहेत पहा. आतील रेषा किती आहेत? तर 4 रेषा आहेत पहा. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 मध्ये बाहेरील रेषा ज्या आहेत त्या 4 आहेत, आतील रेषा 4 आहेत पहा. पर्याय क्रमांक 3 मध्ये एकूण 6 रेषा आहेत पहा बाहेरील रेषा आणि आतील रेषा सुद्धा 6 आहेत. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 मध्ये बाहेरील रेषा 3 आहेत आणि आतील रेषा सुद्धा 3 आहेत पहा. म्हणजे पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये बाह्य रेषा आणि आतील रेषा समान आहेत. पर्याय क्रमांक 1 मध्ये मात्र बाह्य रेषा आणि आतील रेषांची संख्या समान नाही, म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. आता येथे स्वस्तिक आहे आणि या स्वस्तिक मध्ये जे चिन्ह आहेत ते चिन्हही आपल्याला सारखे दिसतात पहा. मग आता त्यांचा क्रम आपण येथे सुरुवातीला पाहूया. सुरुवातीला जर पाहिलं तर या ठिकाणी त्रिकोण आणि चौकोन हे विरुद्ध भागात आहे पहा. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा त्रिकोण चौकोन विरुद्ध भागात आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा त्रिकोण चौकोन विरुद्ध भागामध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र त्रिकोण आणि वर्तुळ त्या ठिकाणी विरुद्ध भागात दिसतात पहा, म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. ही जी आकृती आहे या आकृतीचं जर निरीक्षण जर केलं तर या ठिकाणी 3 जे वर्तुळ आहेत ते एकाच रेषेमध्ये दिसतात. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 3 वर्तुळ एकाच रेषेत आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा 3 वर्तुळ एकाच रेषेमध्ये दिसतात. पर्याय क्रमांक 4 मध्ये 2 वर्तुळ एका रेषेत दिसतात, म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. येथे पर्याय क्रमांक 1 मध्ये जो त्रिकोण आहे त्यामध्ये आपल्याला शिरोलंब दिसतोय, तेथे 90 अंशाचा कोन तयार होतोय. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा त्या ठिकाणी शिरोलंब आहे, तेथेही 90 अंशाचा कोन होतोय. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा शिरोलंब आहे पहा त्रिकोणामध्ये, तेथेही 90 अंशाचा कोन तयार होतोय. परंतु पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र शिरोलंब नाही, तेथे 90 अंशाचा कोन तयार होत नाही, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये वरच्या भागातील प्रतिबिंब हे खालच्या भागामध्ये दिसतंय पहा. पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र तसं नाही, म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. आता येथे पर्याय क्रमांक 1 मध्ये
तीन आकृत्या आहेत पहा. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन. पर्याय क्रमांक 3चा जर विचार केला तर चौकोन, वर्तुळ, त्रिकोण. पर्याय क्रमांक 4 मध्ये त्रिकोण, चौकोन, वर्तुळ. पर्याय क्रमांक 2 मध्ये वर्तुळ, चौकोन, वर्तुळ. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 3, 4 मध्ये वेगवेगळ्या आकृत्या आहेत. पर्याय क्रमांक 2 मध्ये मात्र 2 वर्तुळ त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.